बरं? काय झालं ओरडायला? काय झालं ओरडायला? सकाळी घरात आले होते ना तुम्ही साखर घ्यायला. आणि मी कधी तुझ्या घरी आले होते? काय खोटं बोलते तुम्ही? आले नव्हते साखर घ्यायला? मीच म्हणले तुम्हाला किचन मधून घ्या म्हणून. अगं किती खोटं बोलतीस ग बाई, मी अगं, कशाला मला खोटं घराची बोलू? पायरी चढू देत नाही तर मला तू साखर घेऊ देशील होय? हा ते खोटं बोलायचे आता तुम्ही. थोडीफार लिमिट राहते खोटं बोलायची. अगं तुला कळतं का? अक्कल आहे का तुला? ते जाऊ दे, तुम्ही घरातून साखर आणली त्याच्यातले बिस्किटचे पुढे नेले पैसे ठेवले ते पण चोरले का? हे बघ, मी तुझ्या घराची पायरी चढलेली नाही, मी तुझी साखर आणली नाही, बिस्किट आणले नाही आणि जाळ पडू दे तुझ्या त्या पैशावर. हा, कळलं जाळ का? पडू दे. आणि होय ग, आणले तर आणले, माझ्या लेकाच्या कमाईचे आणले. आणले ना मग? आणले तर नाही, पण आणले असते तर माझ्या लेकाच्या कमाईचे आणले असते. आणलेच. मला माहिती ना किती भामटे तुम्ही. माझं बाप तर म्हणलं ते लय चांगली तुझ्या आत्या. आता तर अशी चोटी बाई निघाली. बाई बाई बाई, तू किती भामटी ना, मला कळलेलं आहे. हा, भावाची पोरगी म्हणून तुला करून आणली, पण आता तुझे चांगले गुण मला आले ते तसं नका सांगू मला. स्वतःच्याच पोराच्या घरी चोरी करायला लाज नाही वाटत का तुम्हाला? स्वतःच्या पोराच्या घरचं काय घ्यायला त्याला चोरी म्हणत नाही, कळलं का? का लोकांच्या घरातून आणलं नाही? तसं तर मी आणलंच नाही, आणि आणलं तरी मी काय तुला विचारून आणणारी नाही, कळलं का? हा, विचारून आणणार नाही. कारण माझ्या पोराच्या कष्टाचं आहे ते. तुमच्याशिवाय कोण आलं मग घरात? मला माहिती नाही. मला माहित नाही. तुम्हीच घेतले त्या पैसे मला लागतायत. मी घेतलेले नाही. तू हे बघा, त्या मला उगी चिडचिड करायला लावू नका बरं का. तुम्ही पैसे आणले काय झालं रे? तू खायचं प्यायचं जाऊ दे म्हणून काय झालं? बिस्किट वगैरे आणले अहो, असेल माझ्यावर तुम्ही. चोरी चाळ लावती म्हणून साखर चोरून आणली, त्याच्यात पैसे होते त्या साखरेच्या डब्यात, आम्हाला बिस्किटच्या एवढी पुढे होते. भेटायला लागले तुझ्या घरात यायला. तुमच्या बायकोला विचारा ना, आणले काय? का नाही? अगं जरा नीट बोल, नीट बोल. तुमची बायको, तुमची बायको. अगं तुमचे कोण लागतो का ना आम्ही? हा का तुझं जीभ झडती आत्या मामा म्हणायला? आत्या मला असलं बोलू नका बरं का. मी तुम्हाला आता सांगून ठेवते. कसलं नाही तर बोलायचं? माझी इतकी वाईट नाही मग. कसलं बोलायचं ग तुला? या काय घालून पाडून बोलते तू? झालंय काय? मी बोलते, थांबव तुम्ही. मी बोलते घालून मग पाडून. कोण बोलतंय? हा? अगं भावाची माया होती मला म्हणून मी तुला करून आणली. त्याच भावाची हा. माया नव्हती. भावाची प्रॉपर्टीवर माया होती म्हणून मला करून आणली तुम्ही. हा? तसलं बोला ना. हा का? प्रॉपर्टीवर माया होती म्हणून तुला करून आणलं म्हणून या कपचटत राहतोय आम्ही तुला त्या महालात ठेवून. अगं एवढंच पैशाची हवा असते ना तर एखादी मोठ्या श्रीमंताची केली असते आणि बंगल्यात राहिला असतो आम्ही, ती नसती कळलं का? टिकली. ती नसती टिकली. गेली असते तुमचे असे अवतार बघून 2 दिवसात निघून. मी म्हणून टिकले. मी पण बापाचं तोंड बघून. बरं मी काय म्हणतोय, ती तिकडे तुझ्या घरात जाऊन बोल तिकडे. इथं आमच्या दारात बसणार नाही, येऊन पण बोलू तुम्हाला ते नको. पैसे जा असे तिकडं. घेतले ना तुम्ही. होय, इथून निघ तू. ज्याने घेतलेत ना, ज्याने घेतलेत त्याला पचायचं नाही. आणि देवाला चांगलं माहिती ते पैसे कुठे आहे, ती साखर कुठे आहे, कुणावर घेणं चाललंय, कशामुळे चाललंय, सगळं कळतंय आम्हाला. तू आम्हाला काही सांगूच नकोस. सगळं कर. मग तुमच्याशिवाय आलेच कोण हो? का अगं- तुम्ही घेतले मामा? अहो मी काय कशाचं लई काय? तिकडं? अहो कशाचं काय? हा, अहो काय पैसे चोरू गेले नाही, काही साखर चोरीला गेली नाही का, विनाकारण बिस्किट काही ना काही आरोप हिला द्यायचा कारण फक्त. नाही म्हणजे मला येड लागलंय का तू बिना शांत कारण बस, बोलायला? तू शांत बस. हिला फक्त आपल्या संग भांडायचं आणि मुलांच्या नजरेत आपल्याला कसं वाईट करायचं ना, एवढंच हिला माहिती आहे हो, हो. फक्त. बाकी दुसरं काय माहिती नाही. हा, ती नाही का? तेवढ्यावरच असती, फक्त टपूनच असती. की कधी आपण ना असं कोणत्या तरी म्हणजे नाही का, कुठला तर आळ लावायचा, कुठल्या तर ह्याच्यामध्ये हा, आळ म्हणजे पाहायचं पोराच्या आणि नजरेत पोरं- आपल्याला हा. पाडायचं फक्त. मला तसलं काम येत नाही. याच्या नजरेत पाडेल त्याच्या नजरेत पाडायला. अगं म्हणून तर एवढं- आली नाही इथपर्यंत नाक घेऊन. तुमची बायको आली होती हा. म्हणून आले मी. ती काय लई विचारा गोळा सगळे झाला? आले का नाही गेलती त्या? काय ग तू? आपण जातो का? 2 वर्ष झालं की आपण या घरात पण मी राहतो. पाहिलं होतं मग तू त्यांना. कसं काय म्हणते मी दारात पाहिलं आली? होतं त्यांना येताना. खोटं बोलती ती, काय खोटं? तुम्ही जायचं किती खोटं आमचं बोलत रोड आहे? येतो. खोटं बोलती. दुसरं आहे का रोड कुठून मग जायला? तिकडून जायचं, माझ्या घरापुढे नाही जायचं. मग आता सांगून ठेवते, पण ती सांगितलं बांधलेलं सुद्धा पाडून टाकीन मी टाका राग पाडून. आल्यावर. टाका पाडून. तिकडे मसनात जाऊन राहा मग. आणि काय ग, हे ना माझ्या नवऱ्याने बांधलेलं घर आहे, तुझ्या बापाचं नाहीये, कळलं का? आता मला हात लावायचा नाही. आता सांगून ठेवते मी. हा नको तिला हात नको लावू. बाटन ती कशी बोलत ती नाक उचलून. कशी आणि लाज बोलत? जर नसती असती ना तर ती इथून निघून गेली असती. तशीच इथं पाय खेचून उभा राहिली. तुमच्या घरात थांबायला कोण रिकाम आहे? मग निघ ना मग. मला आता सांगते ती तुझ्या दाराकडून जायचं आणि इकडून जायचं. तू पण आमच्या कोण आम्हाला आली तर बघतो मी. हा, कोण तगडीच मुडीतो मी. चोरटे कुठले? हा, मलाच काही कळत नव्हतं. नाक उचलून आमच्या दारात येते. आणि तू काय लागेल ती तिच्या दारात? अहो मी नाही गेले, तुम्हाला माहिती ना 2 वर्ष आपण त्यांची पायरी तरी चढतोय का? पण अहो काहीतरी माझ्या आळच घेते बघा आपल्यावर. घात. फटका टाकीन नाही तर. मारा, जावा, जावा. तुम्ही पण मलाच मारा. बरं गप. जा घरात. जा मला. वैताग आला नुसता काम करू करू. म्हणलं भावाची पोरगी केली जरा सुख भेटन, पण कशाचं काय, ती मस्त राहते महलात आणि मला या असं झोपडीत टाकून दिलंय आणि घरातले सगळे कामं करायला होती. काय काय स्वप्न पाहिली होती मी. पेट पडला. शेजारीन बाई
भांडी घासायला लागलंय वाटतं. काय करू मग? भावाची पोरगी आणली म्हणलं सुखाचे दिवस बघल, पण ती तशी निघली. पेट पडला तिच्यावर. घासा का मग भांडी? भावाची पोरगी केली म्हणलं लाडाची होती ना तुमची, दिसायला सुंदर होती. काय बोलणार बाई, दाट आपले न होट आपले. मग मी तर काय बोलत होते, लय लाडाचे, लय सुंदर आहे माझ्या भावाची पोरगी आणि मला तर घरातून बाहेर काढणार नाही. म्हणूनच केली की भावाची पोरगी. मग म्हणलं दुसऱ्याची आणली तर मला सांभाळायची नाही, म्हणून भावाची करून आणली, ती भावाची अशी निघाली. अहो हा? मला कळत नाही, दुसऱ्याच्या ना बोलता येतं पण आपल्यातल्या आपल्यात बोलता येत नाही. बरोबर आहे तुझं. मग दुसरी आणली असती तर तिला 4 शिव्या घातल्या असत्या. हा हिला काही बोलता बी येईना. बघा आता बाबा काय करायचं ते. आणि तसं तर काकू आमचे पप्पा बोलले होते ना आमची पोरगी करा म्हणून. होय बाई, ऐकलं असतं तर लय बरं झालं असतं. हे असं ऐकलं बॅट तर असतं ना, नसतं गाड्यात पडलं. तरी मी तुम्हाला ना बाहेर निघू दिलं नसतं, पण तुम्हाला काय देखना दिवा करायचा होता ना. मला केली असते ना, मी तुम्हाला खूप सुखात ठेवलं असतं. काय अरे बाई, तू लय सुखात ठेवलं असतं बघ मला. मग पण काय करायचं, हिची भुरळ पडली होती ना माझ्या डोळ्यावर. मग झाली का पूर्ण हाऊस? पूर्ण झाली झाली बाई हाऊस, चांगली पूर्ण झाली. चांगली हाऊस फेडली तिने माझी. तिची पण घासायची ना भांडी. आणती की बाई, तिची बी आणती की, त्याशिवाय कुटका देती होय खायला. ते पण घासून देता का? काय करती? लय सुख लागले तुम्हाला आहे का नाही? हा काय पाप केलं होतं देवाने, मला असे दिवस आणलेत माझ्यावर. काय सांगू बाई, आपलेच दात आणि आपलेच वट. हाऊसाने भावाची पोरगी केली आणि पार वाटोळ झाले बघ माझं. ते म्हणत नाहीत होय, हाऊसाने केला पतीन त्याला फुटली रगत पिती, तशी गत झाली बघ माझी. अगं मला तर बोलायची सुद्धा चोरी आहे बघ. हिला काय बोलाव तर भावाला रागीन म्हणून समद बघ गपचिप गिळावं लागते, मग जीव तुटते. पण त्याला इलाज नाही, काय करावा. माझं पोर ना लय चांगलं आहे बघ. हां, त्याला काय म्हणाव बोलाव तर ही अवदसा लगेच त्याला भांडायला उठती बघ. त्याच्यामुळे मी काय बोलतच नाही बघ. जाऊ दे, आले नशिबी म्हणून भोग आहे म्हणायचे आणि भोगायला लागायचं, दुसरं काय. आता काय बोलून चालून काय होणार आहे. भावाची नसती ना तर दिली असती बघ हाकलून, पण आता काय करते. भावाची हाय म्हणून काही बोलता बी येईना आणि काही बी नाही. ऐकत बसू मला तसंच पाहिजे. अगं बस की जरा, तू तरी आलीस तर माझ्या संग 2 गोष्टी बोलते. काय बोलायचं राहिले ऐकलं ना, आज ते सुखाच्या 2 गोष्टी बोलाय तर तुम्ही मला दुकानच भरून. अगं पण बस की बाय, अगं माझ्याजवळ कोण नसते. अगं अगं थांब की, गेली ही बी. झालं का नाही कवर भांडी घातली ती? आता करते की, करायचं लागले. भांडे नाही घासू तर काय करू, खायला मिळेल का कुटका. काय झालं, काय म्हणत होती ती पोरगी? अहो ती पहिली म्हणत होती बघा, हा मला तिला ना आपल्या पोरासंग लगीन करायचं होतं बघा. काय बोलती? अहो खरंच ना. आणि त्या वक्ताला जर मी तिचं ऐकलं असतं ना तर आज आपण लय सुखात असतो बघा. आणि काय माझ्या डोळ्यावर झापड पडली होती बघा, माझ्या भावाचं हे असलं आता आणलंय तुला तुझ्या भावाचा लय पुळका आलता ना, माझ्या भावाची पोरगी करा, माझ्या भावाची घे चिरून. आता अहो माझा भाव चांगला आहे म्हणले, त्यातले काहीतरी गुण आले असतील ना तिच्यात. मला काय माहिती अवदस अशी मी निघल तुला म्हणून. सांगत होतो नको आपल्याला नको, तू म्हणली नाही ना माझ्या भावाची पोरगी चांगली राहील, मला जपीन, मला जीव लावीन. आता अहो, काय की मग तेच तर वाटलं होतं मला की भावाची आहे, दुसऱ्याची कोणाची आली तर जीव लावायची नाही म्हणून भावाची केली, पण हे असलं निघालं. आता तू ना गबस, आपले तर किती दिवस राहिलेत ग आता. आणि हे बघ, जवळ जगायचंय ना तवर जगोत, नाही तर एखाद दिवशी ना गुडूक होत जाऊत मरून. आणि हे मुलगा असून आहे ना अनाथ झालोत आपण. अगं आपलं नशीबच खराब आहे. बरं चल, मी लाईट येईन आता, थोडं बघतो जरा दाऱ्या दुऱ्याचं. आणि काय आहे आलंय बघाशी, काय आता ती मन आहे ना ती नाही आले बघाशी करावं साधं. हा ग तेच. चल जाऊ का? या लवकर, लवकर यावं. हा हा
मलाच काही काम नव्हतं. लय मायाची मी, भावाच्या पण आणि बाचीच्या बी. त्या भावाला काय बोलावं, पोरं चांगली नाही तर. भाऊ माझा लय चांगला आहे, पण हिचा अवदसा कशी अशी जन्माला आईवर गेली असन. भाऊ जायची तसली, हे असलं फार वाटोळ वाटोळ झालंय माझ्या जीवनाचं. हा, घासा भांडी धुवा कपडी एवढंच राहिलंय बघा आयुष्यात. मरू दे तिकडं, भूक लागली लय. हिचं काय नेहमीच आहे. थांबा, कुठं चालले? वावरात चाललो. कुठं चाललोय? आजपासून वावरात जायचं नाही. का? ते वावर मला करायचंय. परत सांगितलं नाही म्हणजे तुला करायचं मग आम्ही काय खायचं मग? ते मला नका सांगू. एवढं कमवून ठेवलंय ना, कुठं उरावर घेऊन जाणार तुम्ही? आम्ही वावर नाही करायचं. अगं तुझ्याकडे बंगला आहे, गाडी आहे, नोकरी आहे. आम्ही काय खायचं? ते मला नका सांगू. आजपासून जाऊ नका. जाऊ नका. तू काय दादागिरी करते काय? हा, तसं समजा. तसं समजा. सगळं तुम्हालाच घ्यायचं. फक्त बंगला गाडीने काय करू मी? वावर नको का आम्हाला पण? काय झालं? काय झालं करते? तुला अक्कल नाहीये. लय भावाची कळ होती ना. आता म्हणते वावरात जाऊ नका, वावरात पाऊल ठेवू नका. होय ग. हा, अगं काय तुला लाज बीज वाटते का नाही? अगं राहतीस की बंगल्यात. अगं आम्हाला झोपडीत तरी सुखानं खाऊ दे की 4 घास. ते आत्या मला नका सांगू. मला वावर करायचंय. आजपासून तुम्ही दोघं पण वावरात जायचं नाही. परत सांगितलं नाही म्हणशाल, नाही तर माझी इतकी वाईट नाही. मग कुठे तो भाडकाव कुठे गेला? त्या डोक्यातच खोरं टाकीतो. आता तुमचा लय लाड झालाय. आम्ही काही सहन करणार नाही. ते वावर काही तुम्हाला मिळणार नाही. असं कसं नाही मिळणार? नाही मिळणार नाही. तुला काही नवऱ्याचा पगार कमी पडतोय होय? हा, तेव्हा आम्हाला शेतात जायला तू नको म्हणायला लागलीस. अगं 2 घास सुखाचं खाऊ दे आम्हाला. हे तुझ्या बापाच्या घरून आणलंय सगळं. माझ्या नवऱ्याच्या कष्टाचं आहे ते, तुझं नाही. समजलं ना? आणि जर तुला एवढीच हौस असेल ना शेतीची, तर स्वतःच्या बापाच्या घरी घेऊन यायचं. कळलं का? रोज आम्ही कष्ट करून जगतोय. तुमचा 1 रुपया सुद्धा माहिती नाही आम्हाला. आज लग्न होऊन 3 वर्ष झाले तुझे. 1 घास दिलास का ग आम्हाला सुखाने खायला? हा, स्वतःच्या हाताचा करून आम्ही आमचं खातोय ना वेगळं. आणि तुला थोडी सुद्धा लाज वाटत नाही होय ग? अगं बापासारख्या माणसाच्या अंगावर अशी खेचून येतीस तू. हा, अगं भावाची पोरगी आहे ना म्हणून तुझं सगळं सहन केलंय, पण आता सहन करणार नाही. हा, अगं बापासारख्या सासऱ्यावर तू खेचून बोलती. आता अजिबात सहन करायचं नाही आम्ही. आणि इथं राहतेस ना तू या बंगल्यात. हे बंगला पण तुझ्या बापाने दिलेला नाही, माझ्या नवऱ्याच्या कमाईचा आहे. कळलं का? त्याच्यावर जास्त हक्क माझ्या नवऱ्याचा आहे, तुमचा नाही. आणि आता बाद झालं तुझं. आज मी माझ्या भावाला सांगतेस, तुझी काही बरीगत होणार नाही आता. अहो त्या भावाच्या तोंडाकडे बघून मी हिला केलं, पण आता बाद झालं हिचं. त्या भावाच्या तोंडाकडे बघून गप बसलोय आम्ही, पण आता नाही. आता पोराला आम्ही समजा सांगणार आहे. अगं ते बाडगाव का मग घरामध्ये मांजरेवानी घुसून बसलाय? बोलव त्याला, बोलव. अगं बोलव की. बायकोला पुढं करतो. त्याच्याकडे पण बघते आज मी जरा. अहो, त्याला बी अजिबात आई बापाची काळजी नाही. नुसतं बायकोचं ऐकतोय, बायकोचं ऐकतोय. काय झालं? कसला आवाज चालू आहे? आलंस का? असं मुस्काड फोडीन ना. काय झालंय? काय मला डायरेक्ट का मग मुस्कळ पुढे काय झाले? अरे वावरात चाललो होतो मी. तुझी बायको मला म्हणते नाही वावरात पाऊल नाही ठेवायचा, आजपासून आम्ही करणार. जाऊन द्यायचं त्यांना. का म्हणून अडवलं तू? अहो मी त्यांना एवढंच म्हटलं की आजपासून आम्ही करणार ते वावर. बघ बघ कशी तोंड उचलून बोलती. आणि का रे? अरे एवढा बंगला गाडी दिली की तुला या बापानी. अरे 2 घास खाऊ दे की त्याला जरा कष्ट करून. का ते पण बघवा ना तुम्हाला. नाही तर एक काम कर. बायकोचा बैल झालाच बघ तू. नाही तर एक काम कर, तू नसन जमत ना विसान आणि घाला आम्हा दोघांना टाक मारून. असं काय बोलताय? तसं नसेल म्हणायचं. मग तुम्ही कष्ट नका करू असं म्हणायचं असेल तिला. ती जाईल ना वावरात, आम्ही जाऊ ना. तुम्ही काय जाता असं म्हणायचं असं. हा, कष्ट नका. मग आम्हाला देता का तुम्ही? 3 वर्ष झालं काय दिलंय का आतापर्यंत? अरे 10 रुपये तर नाही, निदान कष्टाने खातो ते तर खाऊ दे आम्हाला.
आता आम्ही कुठं अडवलंय पण तुमचं वय बी झालंय म्हणून ती म्हणलं असं शांत नका जाऊ वावरात, आम्ही बघतो आम्ही करतो आता होय रे आराम करा. बायकोचा बैल तुला आई बापाची कडी येणार नाही, बायकोचीच कडी येईन. असं कसं आहे, मला तुमची दोघांची कळी म्हणून तर बोलतोय ना. आता बस झाले कवर कष्ट करता, आराम करा, बघू आम्ही वावराचं आमचं, ऐक नाही. तरी हाय का ते आपल्याला सांगतोय शिकवतोय, बायकोला बोलतोय का काय? अरे तुला म्हणलं होतं त्या टायमाला, पण तू ऐकलं का माझं? अगं आई तुलाच लय हौस होती ना भावाची मुलगी करायची. अरे हिला आहे ना असं खोऱ्याने आणलं पाहिजे. आतापर्यंत तुझंच ऐकत आलोय मी. अहो चांगलं होईल म्हणूनच मी केली ना, का मला हौस आहे असं माझी आवाज असा करून घ्यायची की अशी अवस्था. अरे ते उत्याचं पोरग आपल्याला चांगलं देत होतं, ती पोरगी किती चांगली आहे बरं. हा माझं चुकलं, त्यावेळेला मी हा म्हणलं असतं, हे अवदसा तरी गळ्यात नसती पडलेली. म्हणे माझ्या भावाची पोरगी करायची, माझ्या भावाची. आता बोलून काय उपयोग नाही. गिजिरून अजून. अहो मला वाटलं भावाची हाय जीवाला जीव लावी, पण कायची काय. अरे मला एक सांग, तू त्या भावाची एवढी कडवडी ती, ते भाऊ येतो तिला भेटतो, तुला कधी भेटायला आला का खाली? 3 वर्षाचा एकदा तरी आला का भेटायला? पोरीकडे येतो, पोरीकडे 2-2 दिवस राहतो, जातो. एवढं होऊन पण अजून पण भावाचीच कडे घेती. माझा भाऊ लय चांगला आहे, एकच नंबर आहे, पण हिने काय पितवलं काय माहिती, माझा भाऊ सुद्धा माझ्या संग बोलत नाही, त्याच्यामुळे ते माझ्या संग वाईट झालंय. तू आता गप्प बसती का? त्या भावाचं माझ्या समोर गुणगान गाऊ नको, नाही तर खोरच घालीन डोक्यात. आता ना काही तर तमाशा करू, आता झाले गेले गोष्टी त्याला काय तमाशा करता. तुमचे काय खोड मेल्याशिवाय जिरणार नाही काय ना. आणि मी चाललोय वावरात, कोणाचा मायका लाल मला आडवाय तो बघू दे, खोरच घालतो डोक्यात. जेव्हा सांगत होत तेव्हा नाही ऐकलं. माझी अक्कल गेली ती माझी खाली. आजी त्यांना सांगत होतो, मग तू कशाला अडवायचं, जाऊन द्यायचं ना कवर करणार ते अजून 4-5 वर्ष करशील, त्याच्या पुढे वर राहते काय. आपण मग मला वाटलं आपण केलं असतं ना वावर, आपण केलं असतं. तू जाणार आहे का? मी जाणार आहे वावरात. आणि त्यांच्या समोर किती वाटा बोलत होते. मग मुलगा आहे मी, काहीतरी मला बोलावं लागतं असं जरा आवाज चढून. हा आज संध्याकाळी जेवण नाही भेटत तुम्हाला. का आता मी काय केलंय? काय होय काय होय, आता याच्यात मला एवढं बोलले नाही इथं, तुलाच हाऊस होती म्हणते भावाची करायची. मी डायरेक्ट थोडी मामांना बोललो, मी माझ्या आईला बोललो ना, इकून ऐकून सोडून देणार. हा तुमच्या आई जशी लय चावायची एवढी बोलून गेली तर काय बोलले का तुम्ही? मग बोललो नाही का? किती बोललो मी आईला. किती बोललो. एक काम करा, निघा इथून तुम्ही. आता फोन द्या, माझ्या बापाला फोन लावून सांगते मी आता इथं काय काय तमाशा झाला, मला काय काय बोलले. कोण काय बोलले तुला? कोण काय? फोन द्या मला, कोण? पप्पाला फोन करायचा आहे मला. निघा इथून तुम्ही आता. मिस कॉल मार, बॅलन्स नाही. भिकारी. हॅलो हा बोल ना. हॅलो, अरे बोल ना, काय झालं? कुठे आहे पप्पा तुम्ही? अरे घरीच आहे. काय म्हणते? एक काम करा, आत्ताच्या आत्ता तुम्ही इथं या. अरे असं काय झालं? असं काय नाही, तमाश झालंय इथं. मला इतकं सासरू वाज ना पप्पा, बघा ना मला किती काय नाही काय बोलून गेले 2 जण. अरे काही बारीक सारीक गोष्टी समजून बारीक सारीक घ्यायच्या. नाही, लय मोठं कुटाणा झालं इथं. तुम्ही लय भांडणं झालेत, तुम्ही या लवकर. मारलं काय तुला? मग अरे बापरे, कुणी नवरे ना का? सासू? नवऱ्याने सासऱ्यांनी पण. अरे आलो आलो आलो, येतो मी. आलो नाही, लगेच या लगेच. हो नको टेन्शन घेऊ, आलो. हा ठेव का? हो. चालली होती माझं जिरवायला, तुझी जिरवते मी. तायडे काय झाले तुम्ही काय त्या पोरीला राहायचं तर? काय बा मला तर कळणार. तू एकटं आहे ना ती पोरगी, मला माहिती आमची लाडाची पोरगी आहे, तर तुम्ही मला ती नाही जुळून घेणार ना. मला माझ्या पोराला दी पोरगी, माझ्या पोराला दी पोरगी दिल. मग आता सांभाळा त्याला, जीव लावून जा. अरे माझ्या अवदसा बघतोस का तू कशी झाली सॉरी. अरे मग ठीक आहे ना, आता ती बारीक आहे, तू बारीक आहे का? अरे माझी अवस्था बघतोस का तू कशी झाली ती. अरे मी करायचं काय? त्या पोरीला काय बोलायला गेलं की तिने रुसून बसावं, तुला काय सांगायचं होतं ते तू रुसून बसायचं. पण ते दाजीचं तर वेगळंच खेळ सगळा.
काय बाबा आपल्या तर डोक्यावरून चाललाय सगळा प्रकार. अरे गेले 3 वर्ष आम्ही योगी अशा कोपचडात राहतोय बघ, आणि ती त्या बंगल्यात राहते. हा, आम्हाला वेगळं काढून दिले. अरे तुला काय सांगाव तर तुला वाईट वाटन, मग तुला कधी मी बी बोलले नाही बघ, आणि पोरग बी काय बोललं नाही. हा, तू आम्हाला आमच्या वाईट काळीस लय मदत केलीस बघ, त्याच्यामुळे तुला काही सांगावं बी वाटलं नाही आम्हाला. बरं झालं तू आलास. तुझ्या पोरीनी चांगले पांग फेडले बघ आमचे. लोकांचं ऐकून 2 वर्ष झालं बघ आमच्यातून वाहिली राहती. अरे आमचा हाल करते आणि म्हणते बापाला जर माझ्या काय सांगितलं तर मी माझा जीव देईन. अरे तुला वाईट वाटन म्हणून तुला कधी बोललं नाही बघ आम्ही. अरे घराची पायरी सुद्धा आम्हाला चढू देत नाही, कधी खायला देत नाही का, कधी नीट नाटकं विचारत नाही, विचारपूस करत नाही. हां, अरे तुला राग येईन म्हणून तुझा भाचा सुद्धा तुला काही बोलत नाही. अरे संकट काळी तू आम्हाला मदत केलीस म्हणून आम्ही इथपर्यंत पोचलोय. आणि आता तर ती म्हणती आम्ही शेती सुद्धा जायचं नाही. मग तूच सांग, आम्ही काही भीक मागून खावं काय? असं म्हणली? बरं बघू तू तिच्याकडे, तू नको बिघू नको, सांगू तिच्याकडे बघू तू जरा. मला फोन केला आणि एका जोडून सांगत बसली मला लय हाणलं, मला मारलं. मग मी म्हणलं खरंच काय हाणलं मार झाली काय म्हणून मी काय आलोय ना, मलाच उल्लू केलं बनवलं तिने. बरं झालं अगोदर तुझ्याकडे आलो म्हणून ते सगळं उघड झालं, नाही तर तिच्याकडे अगोदर गेलो असतो ना अजून भडकून गेला असतो मला. याच्यामुळेच बघ मी तुला काही सांगत नव्हते, तुला टेन्शन येईन म्हणून. अरे मग कोवर चालायचं आता? अरे ते आता पुरीची जात पुरचं काय झालं की लगेच फोन. पण मी म्हणतो कधी नाही मला इकडे येता, पण मला एक फोन तर करायचा, सांगायचा ना भाऊ असं चाललंय, राहायची ती पोरगी. छे अरे असे माझी आहे नाही ती सगळी चव जाईन ना. काय म्हणते लोक, पोरगी दिली बहिणीच्या घरात आणि त्या बहिणीचे हाल चालले, बहीण तिचा नवरा घराच्या बाहेर काढले, तू होईन ना माझी. कुठे गेली ती? आता तिला आहे ना भेटू दे, बघतो तिच्याकडे चांगला सोमवार बघतो. अशी तिला आता हे करतो ना, काय असली नाही काय आपल्या तळ्या सापडले ना मारून टाकी मी ती पोरगी. काय मोकारी जगणं असलं. काय यार, मी आतापर्यंत कधी तुम्हाला त्रास दुःख जमल तेवढं सहकार्यच केले ना. दाजी आले राम राम. कुठे गेलते? राम राम. कधी आले? आता 1-5 मिनिटं झाली आले. काय चाललंय मग? काय नाही, वावरात गेलो होतो थोडं दारं धरायला. कशाला दिलं पाणी? हे कांद्याचं ह्याला कांदे. ते आता ते पोरीने फोन केला, हा अगोदर इकडे जावत म्हणजे नेमकं काय प्रकार आहे ते कळलं. तर आता तिला तिने सांगितलं की सगळं ती त्रास देते पोरगी. काय तुम्ही मला फोन नाही करत, सांगत कसा फोन करणार बरं? आजपर्यंत आम्ही कधी फोन केलाय का तुम्हाला? हो सगळं मान्य आहे, पण आता मग ते पोरीला लाडून ठेवले मग ते डोक्यावर चढण ना. बारीक सारी काय गोष्ट झाली तिने फोन करावं, पप्पा इकडे या, नवऱ्याने हाणलं, सासूने शिव्या दिल्या आणि सासरा असं म्हणलं. नाही नाही, आता संजय मी कधी बोललोय का पोरीला कधी? मला माहिती आहे ना माझी बहीण कशी आहे, आजी कशी आहे तर. ते काय आता ते काय म्हणतात ना, आलंय अंगाशी तेवढं भोगावं तर लागणारच आहे. बरोबर आहे का? मी बी आतापर्यंत आहे ना, जाऊ द्या हाय बारीक अजून नाही समजत, घेईन समजून, येईन जागेवर लागल रंगीला. मग आता थोडंसं गांजारून गोंजारून सांगायचा प्रयत्न करतो, पण हे लय पुढे गेलं ना. बरोबर. ते मागच्या जन्मी काहीतरी पाप नाही नाही हो तसं नाही, तुम्ही ते काही बी या नका वर्षी- विचारू. ह्या जन्मात फेड आहे त्याची, बाकी काय नाही. नाही नाही नाही, बरोबर आहे का नाही? आता मला तिने सगळं सांगितलंय. हा. पाहतो तिच्याकडे ना, तिला एकदा समजून सांगतो. नाही समजून ऐकलं ना असे कान फडतून धरून हे काय मी सकाळी तुमच्या पोरीला बोललो सकाळी. बोललंच पाहिजे. अरे 3 वर्ष झालं आम्ही सण करतोय, आणि आज पहिल्यांदा बघ तिला बोललोय आम्ही. बरं आहे मामा, कधी आले? अरे वा. कुठे गेलता? काय नाही येत होतं जरा काम अरे होतं. तुला बी काय अक्कल फिकल हा, ती बायको इकडं ह्याला त्रास देते तू तिचीच बाजू धरतो. का आता तिला नाराज करावं होतं, तुम्हाला रागीन म्हणून आम्ही या अरे पण गोष्टी झालं ना कोवर. आज आई बापाला बाहेर काढून उद्या तुला काढीन घराच्या बाहेर, मग सांगायची मला तुम्ही. मेवणे भाऊ एक सांगू का तुम्हाला, की मस्त आमचं पोरग आहे बरं का ते, पण काय करतंय माहितीये का, बायकोच्या पदराला जपत आणि बायकोला पुढं करत, आणि बायको आमच्या चाल खाऊन येते. आता काय आहे, काय होतं माहिती का, आता त्याला वाटतं ना त्या पोरीला काय म्हणत हे घर सोडून जाईल.
आई बापाला काय म्हणतो लोक म्हणजे आईला बायकोच ऐकतो नाही ते असं हे करायला पाहतो ना दोघांनाही सांभाळायचा प्रयत्न केला तुमचं मला सगळं पटतंय. आज 3 वर्ष झाले. 3 वर्षात त्यांनी 1 रुपया आम्हाला दिलाय का? फक्त त्याला विचारा, त्याच्या तोंडावर विचारा. हे काय ऐकू तुम्ही? तर भाषा आहे का? कोण आहे तू? चालू आहेत आता बाकीची कामं सगळे, त्यांना माहिती आहे ना, मी बसून थोडी असतो घरी. हो, सकाळी उठल्यापासून त्या वावरामध्ये रक्ताचं पाणी करतो, तेव्हा पोटाला कुठंतरी 2 घास खात होतो आम्ही. काय यार तुझ्यासाठी काय म्हणून नाही केलं? घर बांधून दिलं, तुला नोकरी लावलं, तुला गाडी, आणि ह्याला आता ह्या म्हाताऱ्याला आता दाऱ्यावर लावतो. तुला काम म्हणून आलो जाता येत नाही तिथं? मी जातोय मग आता मग तुमची मी मुलगी म्हणली होती जाऊ नका त्या गोष्टी. कोर मला फोन करून सांगतो यश असं करते राहायची ती म्हणून. तुम्हाला तरी कोणत्या तोंडाने सांगणार तुमची मुलगी असंच बोलते सगळ्यांना हे करते? अरे मग तुझं ऐकत नाही तर मग तू एखादी फटकेव ना भाऊ दे, काय व्हायचं असेल ते. त्याला कुठे आहे ती? अंगणात. चला बरं, आणि अजिबात घेऊ नको आता तू. चला बघू तिच्याकडे. लाडून ठेवलंय मग कर तुम्ही. चल. अरे आली की काय पण आली. ये चल पूजा. पप्पा कधी आले तुम्ही? हे काय आत्ता चालू? बरं झाले आले तुम्ही. बघा माझे काय हाल लावून ठेवले लोकांनी. लय हान मारते तुला. मग कुठं हाणलं बघू दे. कुठं अंगावर तर दिसा ना तुझ्या. कुठं हाणलंय म्हणली लय हाणलंय मला. हाणलंय ते दिसत नाही. दिसत नाही. आता येईन नाही हाणलं मी हाणू का तुला? मी इकडे थांबतो. काय चाललंय तुझं? अरे सख्खी आते आहे तुझी. हा, तुझ्या बापाची बहीण आहे आणि ह्यांना तू त्रास देते. काय चाललंय रे तुझं? एकाच 2 सांगते मला. मी कुठे एखाद 2 सांगितले पप्पा? हाणलं मारलं शिवाय देते तर निकर देत त्याला उपाशी मारते. काय मला झुकते तिथं? यांनी सांगितलं असं तुम्हाला खोटं नाटक आहे. असं का? अरे भामटे, काय एकाच 2 सांगते मला? हा, काय खरंय तुझं? सगळं खोटं सांगते. तुला सासुरवास करतात काय? काहीतरी खोटं सांगते याला घराच्या बाहेर काढी ती. तर तुला लाज कशी वाटत नाही? आपली सख्खी आती आहे, तुझ्याविषयी कसं खोटं सांगावं, काय करावं? आती माझी बहीण आहे ना, मला एकाच 2 सांगून त्यांच्यावर चिडायला होती. अरे तुला मुलगी म्हणायची लाज वाटायला लागली. काय कशी सांभाळली असेल तुला आतापर्यंत ह्यांनी? आणि त्या आईने पण काय यार तुझ्यावर संस्कार केले. अरे तुझ्या आईने भेस केलं. माझे आई बाप घराच्या बाहेर काढलेत आणि तू इथं चालू केलं का? अरे देवासारखी माणसाला का ते माणसाने मग कष्ट करून करून मरून चाललेत आणि त्यांना घराच्या बाहेर आणि त्यांना तुझा सासूरवास. काय यार तुला काही काही सांगावंच का नाही? ऐ उद्या आहे ना तुम्ही ना हिला घेऊन बघा तुमचा उद्योग. नोकरीला आहे तिकडं, तिथं घरात त्यांना येऊन नका देऊ. इथून हालाच तुम्ही. करा कष्ट करा तिकडे, मारा खा. ही घर शेतीवाडी सगळं ती पाहतील. आणि सांगितलंच नाही म्हणताना आता ह्या माणसाला सुद्धा नवऱ्याला सुद्धा अरे तुर उलट सुलट तोडून टाकला पार ना आई बाप पासून. जमन का? निघायच. चुकलं पप्पा माझं. मला आत्याला सासूरवास नव्हतं करायचं. मग लोकांचं ऐकून केलं आणि आईने पण मला ते शिकवलं. हे असला धंदा आयांचा आहे ना. तिचा फोन काढतो हिला फोन नका देऊ परत. आता आमचं तिचा फोन काढून घे पहिला आणि तिचा बी फोन काढून घेतो मी. तुला शेवटच सांगतो बघ आता, जर तुझं परत आईचं ऐकून जर ह्यांना त्रास द्यायला लागली ना आणि तू भांडण करून जर म्हणशील ना माझी आई माझे पप्पा, तुला दारात सुद्धा उभं नाही करणार. सांगितलं नाही म्हणशील. बघ तुझं तू काय करायची. चुकलं माझं पप्पा खरंच. मी असं नव्हतं वागायला पाहिजे. यांनी मला कशाचीच कमी पडून दिली नाही. पण मीच आपल्या लोकांचं ऐकून यांना उलट सुलट बोलत बसले. खरंच आत्या पाय पडते तुझ्या, माफ कर मला. इथून पुढे पप्पा मी नाही वागणार खरंच. मग चांगलं वागावं ना. आपलं नाव घेतील लोक, असं वागावं. सख्खी भाषा आहे ना तू त्यांची. सख्या भावाची पोरगी म्हणून आतापर्यंत तुझा त्रास सहन केला त्यांनी. मला सुद्धा एक फोन नाही. मग दुसरी असती तर घराच्या बाहेर काढली असती आतापर्यंत. भावाचं लेकरू आहे, घेतेत पदरात घेतेत पोटात, पण तुझं आपलं चाललंयच. येड्यावर नको. त्याला जीव लाव आणि द्या लक्ष द्या जरा त्या आई बापाकड. जाऊ घेऊन. नाही समर्थ आहे अजून बहीण आणि तिला आजी ती
मी माझ्याकडे घेऊन जातो. नाही नाही मी आहे, तुम्ही कोण काळजी करता, मी आहे. चालतं, मस्त राहा, व्यवस्थित संसार करा. अरे किती दिवस राहील त्यांची? चला घरात, मी सगळ्यांना चहा वगैरे करते. जेवाय घालशील का फक्त चहाच? नाही चला स्वयंपाक करा. चला आता. इकडे चला ना आमच्या घरी नाही तर. चला आता इकडं तुमचं ना आमचं आणि बांगल्यात राहायचं. उगा आपलं मिळमिळीत चाललंय काहीतरी.